विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थनियोजन या क्षेत्रातील करबीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस या बिलाचा अभ्यास करूया. करबीजकामधील नवे शब्द आणि त्यांचा अर्थ आपण समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, शाळकरी वयात आपण आपल्या आईबाबांबरोबर, आजी आजोबा, ताई दादा यांच्याबरोबर बाहेर जातो. कधी शालेय वह्या पुस्तकं आणायला, कधी भाजी मंडईत, मिठाईच्या दुकानात, रेल्वे स्टेशनवर, बालनाट्य बघायला किंवा बाहेरगावी पर्यटनाला जातो. त्यावेळी वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला एक बिल मिळतं. या बिलामधील मजकुराकडे आपलं लक्ष नसतं. पण आज आपण करबीजक म्हणजे काय ते समजावून घेतल्यावर आपल्याला कोणतेही करबीजक वाचता येईल आणि त्याचा अर्थ समजून घेता येईल. हे शिकणे हा अर्थसाक्षरतेचाच एक भाग आहे. तर करबीजक म्हणजे काय ते बघूया. करबीजक टॅक्स इनव्हॉइस म्हणजे असे बिल किंवा चलन ज्यामध्ये वस्तू किंवा सेवांच्या विक्रीवर लागणारा कर स्पष्टपणे नमूद केलेला असतो. GST या कर प्रणालीमध्ये करबीजक हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. करबीजकाचे म्हणजे टॅक्स इनव्हॉइसचे महत्त्व. 1. करबीजक कायद्याने अनिवार्य आहे. करपात्र वस्तू किंवा सेवा विकताना करबीजक टॅक्स इनव्हॉइस देणे आवश्यक आहे. 2. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट यासाठी पुरावा म्हणून खरेदीदाराला भरलेल्या कराचा लाभ म्हणजे क्रेडिट मिळण्यासाठी करबीजक आवश्यक आहे. 3. व्यवसाय नोंदवही व लेखापरीक्षणासाठी आवश्यक विक्री आणि कराची अचूक नोंद ठेवण्यासाठी करबीजकामध्ये असणारी माहिती महत्त्वाची असते. 4. करबीजकाचे 2 नमुने आपण आता अभ्यासणार आहोत. A. वस्तू खरेदीचे करबीजक आणि B. सेवा पुरवल्याचे करबीजक. 5. वस्तू खरेदीचे करबीजक आणि सेवा पुरवल्याचे करबीजक या दोन्हीमध्ये खालील माहिती असते. 1. विक्रेत्याचे नाव, पत्ता, GSTIN. 2. खरेदीदाराचे नाव, पत्ता आणि GSTIN जर लागू असेल तर. 3. करबीजकाचा क्रमांक व दिनांक. 4. वस्तू किंवा सेवेचे तपशील म्हणजे प्रमाण, किंमत, HSN किंवा SAC कोड. 5. कराचा दर व रक्कम म्हणजे CGST, SGST, IGST. 6. एकूण रक्कम करासह. 7. स्वाक्षरी किंवा अधिकृत शिक्का. बिलामध्ये ग्राहकाला कोणती वस्तू किती किमतीत घेतली ते हवे. दुकानदाराचे नाव, पत्ता तसेच खरेदीचा दिनांकही हवा. दुकानदारासाठी या व्यतिरिक्त या वस्तूंवर किती कर घेतला तेही असायला हवे. आणि अर्थातच ही माहिती सरकारला सुद्धा हवी. वस्तू खरेदीचे करबीजक आणि सेवा पुरवल्याचे करबीजक यामध्ये तुम्हाला काही नवे शब्द दिसतात. उदाहरणार्थ 1. GSTIN GST आयडेंटिफिकेशन नंबर. 2. CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर. 3. SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर. 4. HSN कोड म्हणजे हार्मनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनकल्चर. 5. SAC सर्व्हिस अकाउंटिंग कोड. प्रथम आपण GSTIN ची ओळख करून घेऊया. 1. GSTIN हा व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. 2. ज्या व्यापाऱ्यांची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे बंधनकारक असते. 3. GSTIN मध्ये 15 अंकाक्षरे असतात. 4. 15 अंकाक्षरांमध्येच त्या व्यापाऱ्याचा 10 अंकाक्षराचा पॅन समाविष्ट असतो. मित्रांनो, आता आपण GSTIN मधील 15 अंकाक्षरांची ओळख करून घेऊया. वस्तू खरेदी GSTIN 1.
व्यापारी दुकानदार GSTIN. 27 ABCDEZ 341125F. 2 धातूच्या वस्तू दुकानदार. 27 AABBC 5134 BIZA. सेवा पुरवणे GSTIN. 1 महावितरण सेवा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड MSC DCL. 27 AAECM 2933 K1ZB. 2 रेल्वे वाहतूक सेवा. 27 AAA GM 0289 C2ZI. वरील सर्व GSTIN मध्ये काय सारखं दिसतंय? म्हणजे कोणते अंक किंवा अक्षर प्रत्येक GSTIN मध्ये आहे? मित्रांनो, वरील वस्तू खरेदी किंवा सेवा पुरवणे यामध्ये 27 हा अंक आणि Z हे अक्षर सारखं दिसतंय. 1 व्यापारी, अंक 8, अक्षरे 7, 8 अधिक 7 बरोबर 15 अंकाक्षरे. 2 महावितरण सेवा, अंक 7, अक्षर 8, 8 अधिक 7 बरोबर 15 अंकाक्षरे. 3 27 हा महाराष्ट्र राज्य संकेतांक आहे. 27 या संकेतांकावरून या व्यापाराची नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे हे समजते. 4 Z हे अक्षर सर्वांसाठी समान आहे. 5 आता HSN कोड म्हणजे काय ते अभ्यासूया. वस्तू खरेदीच्या कर बीजकामध्ये HSN कोड म्हणजे त्या वस्तूचा वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. HSN कोड व्यापारी किंवा दुकानदार ठरवतो. 6 आता SAC म्हणजे काय ते अभ्यासूया. SAC म्हणजे सेवांच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. त्यास सर्व्हिस अकाउंटिंग कोड असं म्हणतात. 7 वस्तू खरेदीचे करबीजक किंवा सेवा पुरवल्याचे करबीजक असू दे, त्यामधील सर्वात महत्त्वाचे शब्द आहेत CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय वस्तू व सेवा कर. हा कर केंद्र सरकारकडे जमा होतो. SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, राज्य वस्तू व सेवा कर. हा कर राज्य सरकारकडे जमा होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण वस्तू खरेदीचे करबीजक अभ्यासूया. सप्लायर A to Z स्वीट मार्ट, शिवाजी रस्ता, कोल्हापूर. मोबाईल नंबर 9876543210. GSTN 27 ABCDE 1234 HIZ5. इनव्हॉइस डेट 31 जुलै 2022. इनव्हॉइस नंबर GST/110. 1 HSN कोड 4041. नेम ऑफ प्रॉडक्ट पेढे. रेट 400 रुपये. क्वांटिटी 500 ग्रॅम. टॅक्सेबल अमाऊंट 200 रुपये. CGST रेट 2.5%. टॅक्स 5 रुपये. SGST रेट 2.5%. टॅक्स 5 रुपये. टोटल 210 रुपये. 5 HSN कोड 706. नेम ऑफ प्रॉडक्ट चॉकलेट. रेट 80 रुपये. क्वांटिटी 1 बार. टॅक्सेबल अमाऊंट 80 रुपये. CGST रेट 14%. टॅक्स 11 रुपये 20 पैसे. SGST 14%. टॅक्स 11 रुपये 20 पैसे. टोटल 102 रुपये 40 पैसे. आपण अभ्यासलेले सर्व शब्द या बिलात दिसत आहेत. करबीजकात 1 म्हणजे दुकानाचे नाव, पत्ता, तारीख, मोबाईल नंबर हे सगळं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे GSTIN दिलेला आहे.
करबीजकाचा क्रमांक आहे. 2. प्रत्येक वस्तूचा HSN कोड दिलेला आहे. 3. प्रत्येक वस्तूवर केंद्र व राज्याच्या कराचा दर समान आहे. प्रत्येक वस्तूवरील कराचा दर शासन निश्चित करते. 4. वस्तूंप्रमाणे करांचे दर वेगवेगळे आहेत, जसे की 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. आपण काय शिकलो? 1. करबीजक टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय आणि करबीजकाचे महत्त्व शिकलो. 2. करबीजकाचे म्हणजे टॅक्स इनव्हॉइसचे 2 नमुने आपण अभ्यासले. 1. वस्तू खरेदीचे करबीजक आणि 2. सेवा पुरवल्याचे करबीजक. 3. करबीजकामध्ये असणारी माहिती म्हणजे GSTIN, CGST, SGST हे आपण अभ्यासलं. 4. प्रत्येक वस्तूंवरील कराचा दर शासन निश्चित करते हे आपल्याला समजले. 5. GSTचे 2 भाग आहेत. GST बरोबर CGST अधिक SGST. 6. GSTIN मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात. 7. जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर 0% आहे. स्वाध्याय 1. खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. 1. GSTIN मध्ये एकूण टिंबटिंब अंकाक्षरे असतात. A 15, B 10, C 16 आणि D 9. 2. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो. A IGST, B CGST, C SGST, D UTGST. 3. स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे, तर त्यावर राज्य वस्तू सेवा कराचा दर टिंबटिंब आकारण्यात येतो. A 18%, B 10%, C 16%, D 9%. कृती: तुम्हाला लागणाऱ्या किमान 10 वस्तू आणि सेवांची यादी तयार करा. त्यासाठी करबीजक तयार करा. या वस्तू आणि सेवांसाठी GST दर किती आहे ह्याचा शोध घ्या. मित्रांबरोबर ही माहिती पडताळून पहा.